नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक भागाकार घेतो बघा। भागिले 15, 3030 भागिले 15। आता 15 ने जर भाग द्यायचा असला तर आपल्याला भागाकार माहित असतो, 15 दुने 30 होतात, हे सहज आपल्याला माहित असतं। म्हणून ह्या 15 दुने 30, 30 वजा केले, शून्य उरले, वरतून 30 घेतला, 15 दुने 30 असं जर केलं तर हा भागाकार 100% चुकणार मित्रांनो। कारण तुम्हाला माहिती, जो भागाकार येतो तो भागाकार आणि ज्याने भाग दिला म्हणजे भाजक यांचा गुणाकार हा भाज्य एवढा आला पाहिजे। म्हणजे कसं, भाज्य आहे इथं 3030, भागाकार 22 आहे, भाजक आहे 15, 15 आणि 22चा गुणाकार हा 3030 आला पाहिजे। 15 दुने 30 होतात, हातचा आला 3, 15 दुने 30 आणि 3 33, हा तर 330च येतो। याचा अर्थ हा भागाकार चुकलेला आहे। ही चूक का होते आपली हे ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, भागाकार कसा करायचा असतो ज्यामुळे अशा साध्या साध्या चुका आपल्याकडून होणार नाही, भागाकार अचूक करता येईल। बेसिक पासून तुम्हाला मी भागाकार समजावून सांगणार आहे आज। तर मित्रांनो, ज्याला कोणालाही भागाकार करताना अडचण येत असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे। आणि मला माहिती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या उपयोगाचा असणार आहे, कारण भागाकार करताना खूप साऱ्या मित्रांना अडचण येते। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओत भागाकार कसा करायचा बेसिक पासून समजावून घेऊया। वेळ वाया घालवणार नाही, लेट गेट स्टार्टेड। सर्वात पहिल्यांदा समजावून घेऊ मित्रांनो, भागाकार म्हणजे काय आणि भागाकार का करायचा। त्यामध्ये एक उदाहरण घेतो, 13 वस्तूंचे समान 4 वाटे करणे। 13 वस्तूंचे समान 4 वाटे करणे। आता 13 वस्तूंचे समान 4 वाटे करायचे आहे आपल्याला। काय करायचं, मी प्रत्यक्ष वस्तू घेतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13 प्रतिकात्मक 13 वस्तू तुमच्या समोर घेतल्या मित्रांनो। याचे आपण 4 वाटे करू। 4 वाटे करताना काय करावं लागेल, तर मांडणीच मी अशी केली की आपल्या याचे 4 वाटे करता येईल। हा एक वाटा आणि हे 4 वाटे करताना कसे करायचे, समान बघा, बरोबर की नाही। हा एक झाला, हा दुसरा वाटा, हा तिसरा आणि चौथा, 4 वाटे झाले। आता एका वाट्यामध्ये 3-3 वस्तू आल्या। इथं आपल्या लक्षात येतं मित्रांनो, अशा 13 वस्तूंचे समान 4 वाटे जर केले तर एका वाट्यात 3 वस्तू येतात। एका वाट्यात किती वस्तू येतात, 3 वस्तू। समजा 13 वस्तू 4 जणांना समान वाटायच्या आहे, तर एका जणाला मिळतील 3 वस्तू आणि अशा 3 3 3 12 वस्तू वाटल्या जातील आणि एक वस्तू उरेल, बरोबर की नाही। यालाच म्हणतात मित्रांनो भागाकार। भागाकारामध्ये काय असतं, किती वाटे करायचे तेही असतं, कितीचे वाटे करायचे तेही असतं, प्रत्येकाला किती, एका वाट्यामध्ये किती येतील तेही असतं, तेही उत्तर मिळतं आणि शिल्लक वस्तू किती राहतील तेही कळतं। आता मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असणार आहे, 13 वस्तूंचे समान 4 वाटे करायचे म्हटलं की मी प्रतिकात्मक 13 वस्तू घेतल्या, प्रत्येकाचे त्या 13 वस्तूंचे 4 वाटे करणं मला शक्य होतं आणि एक वस्तू उरली हे मला सांगणं शक्य होतं। याच्याही पुढे जाऊन मी जर तुम्हाला असं म्हटलं 792 वस्तूंचे समान 8 वाटे करायचे आहे, समान 8 वाटे करायचे आहे। आता 792 वस्तूंचे समान 8 वाटे जेव्हा करायचे असतात त्यावेळेस तुम्हाला ह्या अशा प्रतिकात्मक ज्या वस्तू आहे किंवा प्रत्यक्ष वस्तू घ्याव्या लागतील 792 आणि त्या वाटत बसावं लागेल। तसं जमल का मित्रांनो आपल्याला, मी मुद्दाम 792 घेतले, तुम्ही म्हणाल 792 घेऊन सुद्धा होईल, पण समजा हीच संख्या जर लाखामध्ये असली तर वाटे करायची आपल्याकडे अशी पद्धत पाहिजे की आपल्याला वस्तूही घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, तरी सुद्धा आपल्याला वाटे कसे होतील, किती होतील, प्रत्येक वाट्यात किती मिळतील आणि शिल्लक वस्तू किती राहतील हे सांगता आलं पाहिजे। त्यासाठी असतो मित्रांनो भागाकार। तर भागाकार का करायचा मित्रांनो, भागाकार यासाठी करायचा असतो की तुमच्याकडे प्रत्यक्ष वस्तू नसल्या तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या संख्येचे सांगितलेल्या संख्ये इतके वाटे करू शकता।
भागाकार करणे म्हणजे काय मित्रांनो? वाटे करणे, सारखे वाटे करणे, सारखे भाग करणे. सारखे भाग करणे म्हणजेच भागाकार. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला हा भागाकार समजावून सांगतो. 792 वस्तूंचे समान 8 वाटे कसे करायचे. त्यासाठी आपण वस्तू घेणार नाही, सरळ गणिताची रीत मांडणी करून भागाकार करूया आणि मग टप्प्याटप्प्याने आपले भागाकार करताना काय चुका होऊ शकतात हे तुमच्या लक्षात आणून देतो. तर आता आपण उदाहरण घेतलं होतं 792 वस्तूंचे समान 8 वाटे करायचे आहे. तर त्याची गणितामध्ये भागाकारात मांडणी अशा पद्धतीने करतात. हे उदाहरण प्रत्यक्ष लिहिताना मात्र असं लिहितात बरं, 792 भागिले 8 हे लिहिताना असं लिहितात. हे भागाकाराचं चिन्ह आहे बरोबर. भागाकाराचं चिन्ह टाकून अशा पद्धतीने लिहितात. परंतु प्रत्यक्ष भागाकार करताना तुम्ही बेसिक जी पद्धत आहे जी आपल्याला शाळेमध्ये शिकवली जाते ती पद्धत अशी आहे. अशा पद्धतीने आपण भागाकाराची मांडणी करतो. तर आता मित्रांनो आपण 792ला भागणार आहोत 8ने. पण त्याही अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी मी 2 उदाहरणं घेतो. ज्या 2 उदाहरणांमध्ये तुम्हाला भागाकाराचं बेसिक समजेल बघा. समजा 25ला भाग द्यायचा आहे 5ने. याचा अर्थ काय होतो? 25 वस्तूंचे समान 5 भाग करायचे आहे. आता 5चा पाडा म्हणायचा. जितके भाग करायचे त्या संख्येचा पाडा म्हणायचा असतो. म्हणजे 5ने भाग द्यायचा आहे ना, तर 5चा पाडा म्हणायचा. आता 5चा पाडा म्हणायला सुरुवात केली. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. 25 आले. कितीचे भाग करायचे? 25चे भाग करायचे ना. मग 5 5 25 येत आहे ना, म्हणजेच 5च्या पाड्यामध्ये 5व्या क्रमांकाला 25 ही संख्या आहे. म्हणून जो 5 येतो तो वरती लिहा. म्हणजेच 5च्या पाड्यामध्ये 5व्या क्रमांकाची संख्या, ती कितव्या क्रमांकाची? 5व्या. म्हणून तो 5 वरती. आणि 5व्या क्रमांकाची संख्या कोणती? तर ती 25. म्हणून ती 25 या 25च्या खाली लिहा. वजाबाकी करा 0 0. हा झाला भागाकार. एकदम सोपा भागाकार म्हणून आपल्याला माहीत असतो. कारण मित्रांनो इथं 5चा पाडा म्हणायचा आहे आणि 5च्या पाड्यामध्ये 25 ही संख्या आहे. त्यामुळे हा भागाकार करायला सोपा वाटतो. परंतु दुसरा एक भागाकार घेतो बघा मित्रांनो मी. समजा इथं घेतो 75 भागिले 9. म्हणजे 75 वस्तूंचे समान 9 भाग करणे, समान 9 वाटे करणे. आता 9चा पाडा म्हणायचा आहे. 9चा पाडा म्हणताना पाड्यातली संख्या ही 75 आहे का? तर 9च्या पाड्यात 75 ही संख्या नाहीची. मग काय करायचं? 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सक 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. हा 9चा पाडा आहे. मग आता 9चा पाडा तर म्हणायचा आहे, पण 9च्या पाड्यात 75 ही संख्या नाही. अशा वेळेस काय करायचं? तर 75 ही संख्या नाही ना, तर 9च्या पाड्यामध्ये सोपी आयडिया सांगतो बघा मी. 9च्या पाड्यामध्ये 75 पेक्षा मोठी संख्या शोधा. 75 पेक्षा मोठी बरोबर. 75 पेक्षा मोठी क्रमाने जा. 18 27 36 45 54 63 72. आता 75 72 जवळचे ना, म्हणजे 75च्या पुढची मोठी संख्या आहे. म्हणजेच 81 ही 75 पेक्षा मोठी संख्या आहे बरोबर की नाही. म्हणजे 9चा पाडा हा ह्या 75ला ओलांडून पुढे गेला. 9 9 81. पण ह्या 75 ज्याला भाग द्यायचा आहे त्या संख्येपेक्षा मोठी संख्या आपण पाड्यामध्ये बोलतोय. 9 9 81. तर ते 81 घ्यायचे नाही मित्रांनो, कारण तुम्हाला त्याच्या मागची संख्या निवडायची आहे. जेव्हा तुम्ही पाडा म्हणतात तेव्हा ह्या संख्ये इतका पाडा, ह्या संख्येपर्यंत जाण्या इतका पाडा म्हणायचा, किंवा ह्या संख्येच्या पुढची संख्या येईपर्यंत पाडा म्हणायचा. तुम्हाला 9 8 72 75 पेक्षा लहान आहे. मग अजून थोडं पुढे जा. 9 8 72 झाल्यावर 9 9 81. आता मात्र 75च्या पुढे गेले. तर 75च्या पुढे गेल्याबरोबर मागे या. 9 9 81 होता ना, 9 9 81 नका करू, 9 8 72 घ्या. तर ही 72 ही संख्या, म्हणजेच थोडक्यात काय मित्रांनो, ह्या 75 मधून वजा होणारी 75च्या जवळची संख्या त्या पाड्यामध्ये शोधायची. तर ही 72 यातून वजा करा. आता वजाबाकी करताना लक्षात ठेवा मित्रांनो, ही 72 कितव्या क्रमांकाची आहे? तर 9 8 72. 8व्या क्रमांकाची. तो 8 वरती लिहायचा आणि 75 मधून 72 गेले, राहिले 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा भागाकार करू शकतो. आता इथं 75ला भाग देऊन झाला, बाकी 3 उरली. आता 9ने 3ला भाग जाणार नाही आणि इकडे भागाकार करायला संख्या ही संपली आहे. तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, हे 75 ही जी संख्या आहे, या संख्येला आपण म्हणत असतो भाज्य संख्या. हा जो 9 आहे ज्याने भाग दिला तो आहे भाजक.
इथं वरती जे उत्तर मिळालं त्याला भागाकार म्हणायचं आणि शेवटी जी शिल्लक राहिली त्याला बाकी म्हणतो आपण. तर हे बेसिक भागाकार आहे मित्रांनो. पण या बेसिक भागाकाराने आपल्या भागाकाराची उदाहरणं आपल्याला सोडवता येत नाही. हे फक्त माहितीसाठी आहे. प्रत्यक्षामध्ये भागाकार करताना अशी उदाहरणं समोर येतात की ह्या पद्धतीने आपल्याला तो भागाकार करता येणं शक्य होत नाही. त्याचं कारण मित्रांनो, इथं 8ने भाग द्यायचा आहे. आता मात्र 8च्या पाड्यामध्ये 792 ही संख्या नसणार आणि 8चा पाडा तिथपर्यंत जाणारा पण नाही. इथं 9च्या पाड्यामध्ये 75 ही संख्या नव्हती, इथपर्यंत ठीक होतं. परंतु 9चा पाडा 75च्या पुढे जाऊ शकतो, 90 पर्यंत, बरोबर की नाही. पण इथं मात्र 8चा पाडा तुम्ही किती वेळ म्हणणार तेव्हा 792च्या पुढे जायला मिळेल. त्यासाठी मित्रांनो आपल्याला भागाकार प्रत्यक्ष कसा करतात हे बेसिक झालं. प्रत्यक्ष भागाकार कसा करतात हे ह्या उदाहरणातून समजून घेऊ आणि भागाकाराच्या चुका नेमक्या कुठे कुठे होऊ शकतात, त्या चुका होऊ नये म्हणून आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते समजावून देतो. पहिल्यांदा करूया आपण हा भागाकार. तर चला मित्रांनो, आपण भागाकाराचं बेसिक समजावून घेतलंय. आता प्रत्यक्ष भागाकार कसा करायचा ते समजावून घेऊ. 8ने भाग द्यायचा आहे 792ला. तर इथं प्रत्येक वेळी मित्रांनो एक एक अंकाला भाग द्यायचा. सुरुवातीला जो अंक आलाय त्याला भाग द्या, नंतर पुढच्या अंकाला, नंतर त्याच्या पुढच्या अंकाला. अशा पद्धतीने कितीही मोठी संख्या आली तर एक एक अंकाला भाग देत जर गेले तर तुमची आयुष्यात भागाकार करताना कधीच चूक होणार नाही. आता पहिल्यांदा द्यायचा आहे 7ला भाग. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं 8ने 7ला भाग द्यायचा आहे. 8ने 7ला भाग देता येत नाही म्हणजे 7 वस्तूंचे 8 भाग करता नाही येत असा त्याचा अर्थ होतो. मग भागच करता येत नाही ना, अशा वेळी भागच जाणार नाही म्हणून भाग शून्याचा द्यायचा. भाग जाणार नाही. आता लक्षात घ्या मी शून्य किती ठिकाणी ठेवला. भागाकार करताना मित्रांनो पहिला नियम लक्षात असू द्या, तो म्हणजे एक एक अंकाला भाग द्यायचा. दुसरा नियम, भाग जात नसेल तर भागाकारचं उत्तर जिथं येतं म्हणजे वरती भागाकार लिहितो ना आपण तिथंही शून्य आणि वजाबाकी करताना तिथंही शून्य, 2 ठिकाणी शून्य लिहायचा. भाग जात नसेल तर भागाकारात शून्य आणि वजाबाकीत सुद्धा शून्य. 7तून शून्य वजा केला उरले 7, बरोबर. एक काम झालं, एका अंकाला भाग देऊन झाला. तुम्ही म्हणाल हे का करायचं, हे का करायचं हे तुमच्या पुढची उदाहरणं घेताना लक्षात येईल. म्हणूनच मित्रांनो पहिल्यांदा आपण व्यवस्थित समजावून घेऊ कसा भागाकार करायचा. यानंतर मित्रांनो आपल्याला द्यायचा आहे पुढच्या अंकाला भाग म्हणजे 9ला भाग द्यायचा आहे. पण हा 9ला भाग देताना हा 9 खाली घ्यायचा मित्रांनो. इथं बाण करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खाली घेतला. आता संख्या तयार झाली 79. 8च्या पाड्यामध्ये 79 आहे का? 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 80 आहे, 79 नाही आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, भागाकार करताना 8चा पाडा ह्या 79च्या पुढे जाईल इथपर्यंत म्हणत जायचा. 8 8 64, 8 9 72, 72 सुद्धा 79 पेक्षा लहान आहे. अजून पुढे जा, 8 10 80. आता 80 आले ना, 79 मधून 80 वजा होणार नाही म्हणून पाडा पुन्हा एकदा मागे या. हे मुद्दाम तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी सांगतोय मित्रांनो. बरेच जण काय सांगतात, 79 मधून वजा होणारी संख्या त्या पाड्यामध्ये शोधा 79च्या जवळची. तर 8 9 72 ही आहे. ती 72 ही तुमच्या लक्षात यावी म्हणूनच मी सांगतोय पुढे जा एकदा पाडा म्हणून म्हणत. एकदा तुम्ही 79च्या पुढे गेले तुमच्या लक्षात येऊन जातं का 80 चालणार नाही इथं, कारण 80 वजा होणारच नाही. मग मागची घ्या त्याचे. 8 10 80 होतात ना, 8 10 80 घेऊ नका, 8 9 घ्या, 8 9 72. तर ही 8 9 72 यात टाका, वजाबाकी करा. परंतु त्या अगोदर 72 ही 8च्या पाड्यातल्या कितव्या नंबरची होती? 8 9 9 नंबरची होती म्हणून तो वर लिहून टाका. 8 9 72 घेतले, 79 मधून 72 वजा केले उरले 7. येतंय लक्षात मित्रांनो. आता हा 2 खाली, हे बघा 9 घेतला होता त्यालाही भाग देऊन झाला, 7 उरली बाकी उरली का लगेच वरचा खाली घेऊन टाका. 2 पुन्हा 72 झाले. आता तुमच्या लक्षात आलं मित्रांनो 8 9 72, बाकी उरणार 0. इथं समजून घ्या मित्रांनो, 7ला भाग दिला, नंतर 9 खाली घेऊन जी संख्या तयार झाली तिला भाग दिला, नंतर पुन्हा बाकी उरली, पुन्हा जी संख्या उरली तिला खाली घेतलं, पुन्हा भाग दिला, आता बाकी 0 उरली. भागाकारामध्ये एकही संख्या शिल्लक राहिली नाही खाली घ्यायची, बाकी 0 उरली. भागाकार 99 आला. हे लक्षात घ्या मित्रांनो, अशा पद्धतीने आपला भागाकार करायचा असतो. एकच उदाहरण घेतलंय मी. आता आपण काही महत्त्वाच्या उदाहरणांचा सराव करू. त्या प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला
चूक कशी होऊ शकते ते समजावून देतो आणि भागाकार करताना चूक होतच नाही, होऊच द्यायची नाही, ती कशी तेही समजावून घेऊ. 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो. ही 2 उदाहरणं वेगवेगळ्या टाईपची आहे. तो टाईप तुमच्या लक्षात आला पाहिजे मित्रांनो. बघा, इथं 7ने भाग द्यायचा आहे 9ला, बरोबर. 7ने 9ला भाग द्यायचा आहे ना, तर 7ने 9ला भाग देताना 7च्या पाड्यामध्ये 9 जरी नसला तरी सुद्धा 7ने 9ला भाग देता येईल. इथं 9ने 7ला द्यायचा आहे मित्रांनो. 9ने 7ला भाग जाणार नाही, कारण 9 पेक्षा 7 लहान आहे, बरोबर की नाही. 9च्या पाड्यात 7 ही संख्याच नाही आहे, बरोबर की नाही. म्हणजे ती 9 पेक्षा लहान आहे. दोन्ही भागाकार वेगवेगळ्या टाईपचे आहे. दोन्ही कसे करायचे समजावून देतो. 9ने 7ला भाग द्यायचा आहे, भाग जात नाही. भाग जात नसला काय करायचं, भागाकारात 0, त्या संख्येच्या खाली सुद्धा 0, वजाबाकी करून टाका, बाकी उरली 7. पुढे काय करायचं मित्रांनो, 7ला भाग देऊन झाला, पुढे करायचा हा 5 खाली घ्यायचा, 75 झाले. 9चा पाडा थोडा 75च्या पुढे जाऊ दे ना. 9 8 72, 9 9 81 होतात. 81 ना, हा 81 घेऊन चालणार नाही 75च्या खाली, कारण ते वजाबाकीमध्ये 75 मधून 81 वजा होणार नाही. 9 9 81 हो चालणार नाही मित्रांनो. 9 9 नको, 9 8 9 8 72, 9 8 72 घ्या, वजाबाकी करा. 8 वरती लिहिला बघा, 9च्या पाड्यात 8 नंबरला 72 आहे, तो वर लिहिला 72, वजाबाकी करून टाका, 75 मधून 72 गेले, उरले 3. पुढे काय करायचं मित्रांनो, बाकी उरली, पुढे घ्या वरचा खाली, वरचा खाली घेतला, झाले 32. 9चा पाडा असा म्हणा की 32च्या थोडा पुढे जाऊ द्या. पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणती संख्या घ्यायची. 9 चौक 36 होतात की नाही. 9 चौक 36, 36 घेऊन चालणार नाही. मग 9 चौक नको, 9 त्रिक घ्या. 9 त्रिक 27 वजा 27, 9 त्रिक ना 3 वरती घ्या. 32 मधून 27 गेले, 7 आणि 5 12 होतात, 5 उरले खाली. पुन्हा 1 खाली घ्या, झाले 51. 9 चौक 36, 9 5 45, 9 सक 54 होतात मित्रांनो. 9 सक 54, 9च्या पाड्यात 6 नंबरला 54 आहे. 54 घेऊन चालणार नाही, कारण हा 51 आहे. 51 मधून 54 वजा होणार नाही. 9 सक नका घेऊ, 9 5 घ्या. मग 9च्या पाड्यात 6 नंबरची नका घेऊ, 9च्या पाड्यातली 5 नंबरची घ्या. 9 5 45, 54 पेक्षा मागची घ्या ना मग त्या पाड्यातली. 9 5 45, मग 5 नंबरची, म्हणून 5 वरती 9 5 45, 45 आणि 6 51 होतात. कोणी राहिले का खाली घ्यायचं नाही. हा एक पण घेऊन झाला, भागाकार पूर्ण झाला आपला. भागाकार आला 835. आता मी तुम्हाला ह्या भागाकारचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो. 7521 रुपये 9 जणांना सारखे वाटले, बरोबर की नाही. 7521 चॉकलेट 9 जणांना सारखे वाटले. 835 चॉकलेट एकेकाला मिळाले आणि 6 चॉकलेट उरले, असा याचा अर्थ आहे. तुम्ही हे उदाहरण कसंही तयार करू शकता. त्यासाठी मित्रांनो भागाकाराचा अर्थ तुम्हाला परफेक्ट माहीत असला पाहिजे. चला पुढचं उदाहरण. 7ने 9ला भाग जातो ना, जातो. मग 7चा पाडा म्हणा, 9च्या पुढे न्या, 7 दुने 14. या 9 मधून 14 वजा होणार नाही. या 9 मधून 14 वजा होणार नाही. मग 9 7 दुने 14 होतात ना, 7 दुने होतात ना, मग 7 1 घ्या ना, 7 1 7, 7 1 7, 9तून 7 गेले, 2 उरले. भागाकार झाला मित्रांनो, 9ला भाग देऊन झाला. 2 खाली घ्या, झाले 22. आता 7चा पाडा 22च्या पुढे न्या जरा. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 चौक 28 होतात ना. 28 22 होतात, 28 वजा होणार नाही. 7 चौक नको, मग 7 त्रिकच घ्या. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, उरला 1. 22 मधून 21 वजा केली, उरला 1. वरून हा 7 राहिला, तो पण खाली घेऊन टाका. 17 झाले बघा. 7 दुने 14, 7 त्रिक 21 होतात. 7 त्रिक 21 घेऊन उपयोग नाही होणार. 7 दुने 14च घ्यावा लागतील. 7 दुने 14, 2 वरती घ्या. 4 आणि 3 7 होतात, 3 बाकी उरली. भागाकार संपला. 132 7 वाटे जर केले, 927चे 7 समान वाटे केले तर प्रत्येक वाट्यामध्ये 132 येतील, बाकी 3 उरेल. बरोबर मित्रांनो. आता मित्रांनो 0 जिथं येतो त्या भागाकारासंबंधी आपल्याला काय करावं लागतं ते समजावून घेऊ. काही समजावून घ्यायची गरज नाही मित्रांनो वेगळं. आता मी तुम्हाला सांगितलं ना, भाग गेला नाही की 0 द्या. भाग जात असेल तर कसा पाडा म्हणायचा आणि कसं उत्तर लिहायचं, पण सराव केल्याशिवाय ते समजणार नाही मित्रांनो. त्यासाठीच मित्रांनो काही उदाहरणं प्रत्यक्ष सराव म्हणून घेऊ आपण. त्यातलं पहिलं उदाहरण समजावून घेऊ मित्रांनो. 6ने भाग द्यायचा आहे 1206ला. एक एक अंकाला भाग द्या मित्रांनो. आपली गडबड कुठे होते, 6 दुने 12 होतात, 6 कसा झाला भागाकार, असं नाही चालणार. एक एक अंकाला भाग द्या. एक एक अंकाला भाग देण्याचा फायदा काय तो इथं लक्षात येईल तुमच्या. 1ला भाग द्या. 6च्या पाड्यामध्ये 1 नाही आहे. 1 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे, भाग जाणारच नाही. भाग जाणार नाही. 0 द्या. 0 1 मधून 0 वजा केला, उरला 1. वरतून हा 2 खाली घ्या, 12 झाले. 6 दुने 12 होतात, बरोबर. 0 0 उरला.
आता काय करायचं मित्रांनो, शून्य उरला ना, पुढची पायरी तुम्हाला माहिती आहे, पुढचा अंक खाली घ्या. पुढचा अंक खाली घेतला. आता जी संख्या तयार झाली तिला भाग द्यायचाच. तुम्ही म्हणाली तर शून्य चाला ना, मग घ्या पुढचा 6 आणखीन खाली. नाही मित्रांनो, तुम्ही पुढची संख्या खाली घेतली म्हणजे जी संख्या खाली घेतली तिला भाग द्यायचा बाकी आहे. तिला भाग दिल्याशिवाय पुढची संख्या घ्यायची नाही. हा शून्य खाली घेतला ना, ह्या शून्याला भाग दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही मित्रांनो. शून्याला भाग द्यायचा आहे. शून्य हा 6 पेक्षा लहान आहे, भाग जात नाही. भाग जात नाही म्हणून शून्याचा इथंही शून्य द्या. तुम्हाला मी सांगितलं भाग जात नसेल तर काय करायचं, भाग जात नसले तर वरती शून्य खाली शून्य. आता वरतून 6 खाली घ्या. इथं 6 राहिला, 6 एके 6, बाकी राहिली शून्य. कुणी राहिलं वरती? नाही. भागाकार झाला बघा, 201 हा भागाकार आला. तुम्ही म्हणाल भागाकार बरोबर आला का नाही, कसा चेक करायचा? या 6ने ह्या 201ला गुणून टाका. 6ने 201ला गुणा. जो भाजक असतो तो भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार केला की तुम्हाला भाज्य संख्या मिळाली पाहिजे. 6 एके 6, 6 शून्य शून्य, 6 दुने 12, आलं उत्तर. अशा पद्धतीने मित्रांनो, तर ही गडबड कधी होऊ द्यायची नाही मित्रांनो. ही पायरी ज्याच्या लक्षात आली ना तो कोणताही भागाकार करू शकतो. पुन्हा एकदा सराव करू मित्रांनो. तसंच उदाहरण येत आहे बघा. 15ने भाग द्यायचा आहे 12,015ला. आता 15ने पहिल्यांदा कितीला भाग द्यायचा? 15ने द्यायचा 1ला. मुद्दाम सराव करा अशा पद्धतीने. या पद्धतीने सराव ठेवला ना मग मात्र तुम्ही डोळे दाखवून भाग देऊ शकता. डायरेक्ट 120ला दिला तरी चालतो, पण तो कधी सराव झाल्याशिवाय करू नका मित्रांनो. तसं जर करत बसला तुम्ही तर अशा पद्धतीने इथं हा शून्याचा भाग विसरून जाल आणि तुमचा भागाकार चुकून जाईल. तर पहिल्यांदा 1ला भाग द्या. 15 पेक्षा 1 लहान आहे, भाग जाणार नाही. शून्याचा वरती शून्य, खाली उरला 1. वरतून घेतला 2, झाले 12. वरतून संख्या घेतली का तिला भाग द्यायचाच. 15ने 12ला सुद्धा भाग जाणार नाही. पुन्हा शून्य इथंही आणि उरले 12. वरतून पुन्हा घ्या 0. आता मात्र 120 झाले. 15 8 120, 15 8 120. अशा पद्धतीने 15 8 120 होतात ना. भागाकार केला आणि बाकी शून्य उरली, वरती 8 लिहून टाकला. आता वरतून हा 1 खाली घ्या. 1 खाली घेतला. आता इथे 1च आला ना. 15ने 1ला खाली घेतलंय म्हणून 15ने 1ला भाग द्यावाच लागेल. तो 1 असो नाही तर 0 असेल, भाग द्यावाच लागतो. भाग जात नाही 1ला म्हणून 0 वरती, इथंही 0, खाली उरला 1. परत हा 5 खाली घ्या आणि मग 15 एके 15. अशा पद्धतीने मित्रांनो हा भागाकार तुमचा पूर्ण होतो. 801 हे त्याचं उत्तर झालं मित्रांनो. पण ज्यालाही एक अंकाला भाग देण्याचा सराव नसतो ना मित्रांनो, तो मात्र हा 0 द्यायचा विसरून जातो आणि भागाकार चुकतो मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो शून्याचा भागाकार सुद्धा कसा करायचा हे समजून घेतलं पाहिजे. एक अंकाला नियम लक्षात ठेवा मित्रांनो. एक अंकाला भाग द्या, भागाकार कधी चुकणार नाही. आणि दुसरा नियम काय? भाग गेला नाही की भागाकारात 0 आणि वजाबाकीत सुद्धा 0. बस एवढं काम करा. हे 2 नियम तुम्ही भागाकार करताना जर पाळले तर तुमचा भागाकार कधीही चुकणार नाही. आणि मित्रांनो एक उदाहरण राहिलं ना, जे व्हिडिओच्या सुरुवातीला घेतलं होतं मी, ते उदाहरण घेऊ. त्यासारखंच अजून दुसरं एखादं उदाहरण घेऊ. अजून 2 उदाहरणांचा सराव करू मित्रांनो. पण भागाकार करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल, ही बेसिक मेथड आहे मित्रांनो. ज्याला कोणाला भागाकाराची अडचण होती त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ होता. ह्या व्हिडिओमध्ये भागाकार जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि ज्या तुमच्या मित्रांना भागाकार येत नाही, तुमच्या मित्रांना सुद्धा अशा व्हिडिओची गरज असेल मित्रांनो, तर तुमच्या किमान 5 मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. 2 भागाकार पुन्हा एकदा घेतो, पुन्हा एकदा सराव करू आपण. गोंधळात टाकणारे 2 उदाहरणं. त्यातलं हे पहिलं उदाहरण 15ने भाग द्यायचा आहे. 15 दुने 30, 15 दुने 30, 22 उत्तर येईल असं चालणार नाही. काय सांगितलं मी? पहिला नियम पाळायचा काय? तो म्हणजे एक अंकाला भाग द्या. आणि दुसरा नियम काय? भाग जर जात नसला तर भागाकारात 0 आणि वजाबाकीत 0. ह्या 2 गोष्टी जर पाळल्या तुम्ही तर तुमचा भागाकार कधीच चुकणार नाही. 15ने भाग द्या. 15ने पहिल्यांदा 3ला भाग देऊ. भाग जाणारच नाही मित्रांनो. 15 पेक्षा 3 लहान आहे. 3तून 0 गेला 3. वरून आता 0 घ्यावा लागेल बघा. हा 0 खाली घ्या. आता मित्रांनो 15ने 30ला भाग. वरून संख्या घेतली का लगेच भाग द्यायचाच. ती संख्या किती असो, 0 असो, 1 असो, 5 असो, किती असो, भाग द्यायचा. वरून खाली संख्या घेतली का भाग दिल्याशिवाय राहायचं नाही. 15 दुने 30 होतात. आता हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता उरला 0. वरतून किती घ्यायचे? 3. आता पुन्हा तसंच बघा. 15ने 3ला भाग जात नाही. वरतून संख्या घेतली की तिला भाग दिल्याशिवाय राहायचं नाही.
15ने 3ला भाग जात नाही, वरती 0 खाली उरला 3. आता वरतून पुन्हा हा शेवटचा राहिलेला 0 घ्या. 15 दुने 30. अशा पद्धतीने मित्रांनो हा भागाकार तुमचा अशा पद्धतीने जर केला तर कधीही चुकणार नाही. हा अजून 5 इतका गडबडीचा भागाकार आहे हा, पण आपल्या पद्धतीने हा भागाकार कधीच चुकणार नाही तुमचा. आता बघा 11ने कितीला भाग द्यायचा? 1ला. 11ने 1ला भाग जाणार नाही, वरती 0 खाली 0 बाकी उरली 1. वरतून हा 0 घ्या. 10 झाले. पुन्हा भाग जात नाही, वरती 0 खाली राहिले 10. पुन्हा आता हा 0 घ्या. कोणकोणते 0 खाली घेतले हे लक्षात ठेवायचं बरं. आता 100 झाले. 11 9 99 हे तुम्हाला आता लक्षात आलं असणार. 11 9 99 100 मधून 99 गेले, उरला 1. आता हा 0 खाली घ्या, झाले 10. वरतून संख्या खाली घेतली की भाग दिल्याशिवाय राहायचं नाही. वरतून संख्या खाली घेतली 10 झाले. 11ने 10ला भाग जात नाही, 0 द्या. इथंही 0 बाकी उरली 10. 10तून 0 गेला, बाकी उरली 10. आता हा 0 घ्या खाली. आता झाले 100. 100 झाल्यानंतर 11 9 99 बाकी उरली 1. 100 मधून 99 गेले, बाकी उरली. वरतून काही घ्यायचं शिल्लक राहिलेलं नाही मित्रांनो, बाकी 1 उरली. भागाकार आला 909. अशा पद्धतीने हा भागाकार तुमचा कधीही चुकणार नाही जर एक संख्येला तुम्ही भाग दिलात तर. आणि दुसरा नियम काय? संख्येला भाग देताना भाग गेला नाही तर भागाकारात 0 आणि खाली सुद्धा वजाबाकीत 0, लगेच भाग देऊन मोकळ व्हायचं 0चा. तर चला मित्रांनो आपल्या पद्धतीने हा भागाकार कसा करायचा समजावून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं भागाकार करताना एक अंकाला भाग द्यायचा, तुमची कधीच चूक होणार नाही. 8ने 1ला भाग द्या, 8 पेक्षा 1 लहाने भाग जाणार नाही. 0 0 मी तुम्हाला सांगितलं भागाकार 0 लिहा, वजाबाकी 0 लिहा. 1 मधून 0 वजा केला, खाली राहिला 1. वरतून आता 6 खाली घ्या. आता 8 दुनी 16 हे तुमच्या सहज लक्षात येईल. वरती 2 लिहून टाकला, खाली बाकी उरली 0. यानंतर पुढे काय मित्रांनो, हा 0 खाली घ्यावा लागणार आहे, बरोबर की नाही? हा 0 इथं खाली घेऊ. मी तुम्हाला काय सांगितलं, एखादी संख्या एक अंक खाली घेतला की त्याला भाग दिल्याशिवाय राहायचं नाही. 0 खाली घेतला ना, त्याला भाग द्यायचा. तो 0 असू नाही ते कोणताही असू, भाग दिल्याशिवाय राहायचं नाही. हा 0 खाली घेतला, याला भाग द्यायचाच. आता 8ने 0ला भाग जात नाही, माहिती आहे आपला. 8ने 0ला भाग जात नाही म्हणून भागाकारात 0 खाली 0 वजाबाकी करा, उरला 0. हे का करायचं? भागाकार तुमचा कधीही चुकणार नाही. पुन्हा मित्रांनो पुढच्या 0ला भाग द्यायचा आहे आपल्याला, तो खाली घेऊया. पुन्हा इथं 0 शिल्लक राहिला. आता ह्या 0 खाली घेतल्याबरोबर लगेच भाग जात नाही म्हणून 0चा, इथंही 0 खाली उरला 0. पुन्हा वरतून 0 खाली घ्या मित्रांनो. हा 0 घेतल्यानंतर सुद्धा भाग जात नाही म्हणून 0चा, खाली 0 वर 0 बाकी उरली 0. आता 5 घ्या खाली. 5ला सुद्धा 8ने भाग जात नाही मित्रांनो, वरती 0 खाली 0 भागाकार केला, बाकी उरली 5. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर भागाकार केला तर हा भागाकार तुमचा कधीही चुकणार नाही. तर ह्याच टाईपची सर्व उदाहरणं मी समजावून देण्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. भागाकाराच्या उदाहरणांचा सराव करा. भागाकार करताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल ना, तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, भागाकाराचा हा व्हिडिओ तुम्हाला देणं जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्या भेटी येईल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.